स्वागत आहे 3 दिवसाच्या हवामान अंदाजमध्ये. आज दिनांक आहे 23 मे. आज आपण 23, 24 आणि 25 मे राज्यातील हवामान कसं राहील हे पाहणार आहोत. सर्वप्रथम हवामान प्रणाल्या जर पाहायच्या गेल्या तर इकडे अरबी समुद्रापासून इकडे दक्षिण महाराष्ट्रापर्यंत एक ट्रफ लाईन सक्रिय आहे. तसेच इकडे बिहार पासून आंध्र प्रदेश पर्यंत एक ट्रफ लाईन सध्या सक्रिय आहे. जे अरबी समुद्रातली ट्रफ सक्रिय आहे त्याच्यामुळे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज कालपासून बनत आहे. सर्वप्रथम आज काय परिस्थिती राहील तर आज सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, पुणे, सातारा हे जे जिल्हे आहेत या भागातून सर्व ठिकाणी नाही पण तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. सार्वत्रिक पाऊस नसेल. त्यानंतर धाराशिव, लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक स्थानिक ढग निर्मिती झाली तर एकाच दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जना व थोडाफार पाऊस होऊ शकतो. सार्वत्रिक पाऊस नसेल. इकडे ठाणे घाटभाग, रायगड घाटभाग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग घाटभाग, पूर्वेकडील जो घाटभाग आहे या घाटभागात तुरळक ठिकाणी जर दुपारनंतर स्थानिक ढगांची निर्मिती वाढली तर एका दुसऱ्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. उर्वरित राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यताही नाहीये. यानंतर उद्या काय परिस्थिती राहील 24 मे ला तर उद्या कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली हा जो पट्टा आहे हिरव्या कलर मधील या भागात दुपारनंतर स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. विशेष पावसाची शक्यता उद्या दिसत नाहीये. इकडे पालघरचे घाटभाग, ठाणे घाटभाग, त्यानंतर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या घाटभागात ढगाळलेलं हवामान राहील. पावसाची शक्यता उद्या कमी दिसत आहे. राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत नंदुरबार, धुळे, जळगाव पासून इकडे गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, हिंगोली, परभणी, जालना हा जो पट्टा आहे पावसाची शक्यता उद्यासाठी नाही. 25 मे ला काय परिस्थिती राहील तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर स्थानिक ढग निर्मिती होऊन दुपारनंतर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस. तसेच इकडे ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जालना, परभणी, बीड, लातूर, धाराशिव तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचे घाटभाग या घाटभागात दुपारनंतर तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज राहील. हा पाऊस सार्वत्रिक नसेल. हा जो पाऊस आहे आज, उद्या आणि परवाचा सार्वत्रिक नसेल. काही भागात होईल. राहिलेले भाग कोरडे सुद्धा राहू शकतात. विदर्भात पावसाची शक्यता नाही. इकडे जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली कडे पावसाची शक्यता नाही. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.